राम राम. राम 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 डेपुटी. काय करता आज? काय नाही आज मोकळीच आहेत. कुठं जाणार बिणार? नाही बा. जाणार नाही आमच्याकडे कोणाकडेच. जाणार नाही जाणार का म्हणलं? लय आडवं नका बोलू. तुम्ही म्हणले जाणार बिणार म्हणलं मग मी म्हणलं जाणार नाही आमच्याकडे. तुला मुंगी फाडली तरी ऐकू येतं, मा शब्द ऐकू नाही तुला. मला जाणार वाटतं बिणार? त्या डिग्यामुळे यांची बीजी तोत्री वाळायला लागली. होतं असं का मग? बरं मी काय म्हणतोय, असले मोकळे थोडा ना भेंडी आज. भेंडी जोडायची होय? हा आईला होय. उपासाला मग भेंडीला चांगला भाव हा, असतो. सध्या तरी नवरात्रामुळे जरा आहे काय दिवस थोडे दिवस. जा थोडे जातले ते देतो तुम्हाला पैसे. तोडून ना तोडेल काय अडचण नाही. हा 500 रुपये दे. है की नाही? हा 500 रुपये. 500 रुपये आईला. बाकीचे लोक 300 350 थोडे तुम्ही ना लय आराम करू. डेपुटी आराम करू नये आम्ही असं काही नका म्हणू. 4 आणि 5 ट्रे तोडीत होतो आम्ही. मग? लोक तोडीत 2 ट्रे हळू 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 एक. बरं जा थोडा देतो संध्याकाळी. नाही नाही पैसे आज द्या ना मग कसं अरे काय जाता पाळताय काय देणार नाही काय? तसं नाही हातात म्हणजे पैसे घ्यायला असले म्हणजे कसं जोर येतो कामाला होय. टाके. अशी नोट दिसते खान 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 खान. अरे बिगर पैशाचं बी कधी तरी करायची का? हे बघ हे 400 रुपये तुला 200 आणि तुला 200 आणि 50 राहिले माझ्याकडे. 100 रुपये तुम्हाला संध्याकाळी देईल. एवढा विश्वास नाही का आमच्यावर ठेवलेच माग पैसे. अरे राहू दे ना. मग माझी विश्वास नाही का? आहे ना. माझी विश्वास नाही का? आहे. मग एक काम करा, घरून कॅरेट घ्या आणि लगेच जा बरं का. मला वेळ घाल, मला संध्याकाळी मार्केटला न्यायची. लगेच हा, चला येऊ का मग? हा बसू नका आता. चल ठीक बाबा आहे. चालू काय बाबा चल पैसे दिले म्हणजे हा ना बसायची नाही मग- आपल्याला. श्याम्या बोल. अरे भोंग्यासारखा हा? अरे हा? मला तर वाटतंय ना हे चोर लटकून येते त्याला संध्याकाळी. आता दिवसा काय आहे मग? पाहायला आलंय ते. आमल्याला ओय. ड्रोननी चोर चोर आले चोर ड्रोननी बाबू चोर आले चोर ड्रोननी सांगा लोकाला. चला डेपुटी. येता आईला हे कमून पळत येत काय झालंय तरी. अरे अक्कल धर ना जरा. जा ना घरी. तुला सकाळ धरून सांगावं लागत. तू इकडे बघ. आवळा कोमी ना तो आहे नरड्यामध्ये. मी इकडे बघ. तू काय असतो येऊ घ्या. कशाला घेऊन बसतो याल तू? मी नाही आलोय. अयो अयो डेपुटी चोय चोय काय झालं? चोय. चोर चोर आले ड्रोननी. पुढे चोर आले. हा भेंडी जोडीत होतो. आम्ही हा असं भुंग भुंग आवाज आला आधी. हा. मी म्हटलं भुंग आला काय वर पाहत होतो. भलं मोठं ड्रोन. ड्रोन ड्रोन आली गावात. ड्रोन आले. हा. सदा आपल्या गावातच ड्रोन नव्हते. चोऱ्याचं नाही का बा तुला? आपण अहो विश्वास पण आला. दिवसा कस काय हा, येते दिवसा केले कसं बिले येते काय तुम्ही. नाही नाही आले अंगावर खोटं थोडी बोलतोय मी. अंगावर आईला हात राहिली. बघा. भेंडे तोडताना दिसले काय? अहो डोक्यावून गेलं वर पाहतो पुढे गेलं. आम्ही बघायला लागलो परत आमच्या मागा लागला. आम्ही सुसाट पळत सुटलो. हा यांच्या अंगावर आहेत दादा नाटकं तोळे चालले सोनं तुमच्या दोघांची. येईन ड्रोन येईल. आम्हाला काय करायचंय? एवढंच एवढं माणसाला सहज खाई सहज उचलून उचलून येईल. नेईल. अरे खरं बोल. का उडणार हत्ती बित्ती पाहायला काय एवढा द्रोण होतं. द्रोण एवढले असते आपण बघत नाही की एवढा मग? द्रोण असते. काय मोठा साईज सांगतो. काय बाता आणतो. अरे लग्नात ते एवढ्याले ड्रोन नसतात का असं खुर्च्यावर बसलं वर भर भर जातात ते गावात येतात. बघा ते कोणतं घर आपल्या मापात हे मग रात्री चोऱ्या करीत येत. या एवढ्याला ड्रोन काय दरवाजे फोडायचे काय त्यांनी. खरंच मी एवढं मोठं ड्रोन आहे डेपुटी. हा ना सदा भाऊ लय मोठे ड्रोन येते. मी तर म्हणतो ते आहे ना ड्रोन आहे ना चोराशी ऊसात उतरून मग आमच्याकडे आलं होतं. नाही श्याम्या ते रात्री चोर सोडलेत ना ते धुंडायला आलतं आणि एक एक वर नेत असेल. मला तर असं वाटतंय. आणि सदा भाऊ चोर नेमके डेपुटीच्या भेंड्याच्या ऊसाच्या मागच उतरले. हा. म्हणजे यांना त्रास झाला की भेंडे तोडायला. तुम्हाला भेंड्या तोडायच्यात का नाही नाटकं चालली ती. माझ्याकडून सकाळी पैसे घेऊन गेलेत तुम्ही. हा हे काय नाटकं झाले तुमचे? अहो डेपुटी खरं सांगतोय सदा भाऊ खरं सांगतोय. अरे आम्ही बघितले नाही का काय ड्रोन बारीक ड्रोन असते असं लग्नात खुर्चीवर बसलं का वरून गेलं का घार हवा लागत नाही ना डेपुटी, यांनी बी गार हवा लागती. यांनी बी गार हवा लागती पण टोप्या उडाल्या आमच्या एवढं उडाले जोरात होतं एवढं ते. असं मारखाडी. हा टोप्या उडून परत डोक्यावर पडले काय. टोपे कस काय आले डोक्यावर तुमचे. सदा काल आपली चर्चा चालली होती ना तिथं माझ्या घरात तिथं बरं का की द्रोण आले तर लोक चोऱ्या करत यांनी ते बरोबर का भाऊस तिला आणि डेपुटीला फसायचं. सकाळी माझ्याकडून भेंड्याला पैसे घेऊन गेले. थोड्या भेंड्या तोडायचं ना आता कटाळा आला. आता प्यायची असन. अरे त्या शेवगावकर त्या गुणवडीला रात्री आले तुमचे दिवसा ढवळ्या ड्रोन गावात. आल्या कळलं का तुला? आता 100% खात्री आहे चोरच होते ते. नाही श्याम्या ते लेंड काय नाही का ते असायला बसले. कोणतं? एलियन का काय. लेंड लेंड हा लेंड लेंड आलेत वरून. तुला लेंड्या पडोसवर हाणला पाहिजे ना. नाही का लेंड होते काय डेपुटी तुम्हाला यायचं का नाही आमच्या सोबत? हा. नाही तर तुमच्या भेंड्या आणि तुम्ही मला नाही तोडायच्या भेंड्या. अरे ते सगळ्या भेंड्या न्यायला बसले तोडून तुमच्या. डेपुटी तुला वाटतो तेवढा सोपा नाही हो.
सगळं जो आहे ना हे सगळं घडून आणणार आहे होय. जर जाऊ आता यांच्या बरोबर आपण आणि बादराव जर द्रोण नाही सापडले ना बरं का तुम्हाला नाही द्रोण खायला पाठवले तिथून पुढं याच्यामध्ये चाल. सापड्या का ठेक्या ड्रोन पाडायला खाली हा हा ही बोर आहे ना वरून गोर आहे आतून लय काळ आहे काही बी आहे ना स्कीम काढित आणि आपल्याला येड्यात काढित दादा भाऊ, आता जर नसलं ना ड्रोन नसलं ना चल 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 हा. दादा भाऊ उडून जाता तुम्ही. चला चला लव तुम्हाला कुठे येत रे पुढे रे काय कुठे काय कुठं काय एका गोट्यात खाली गोट्यात कोणला खाली पाडितो हे ना हे भाव चढलेले डेपुटी सदा भाऊ इथे भेंडी तुडीत होतो आधी हा. तिथं असा आवाज आला भुंगेरी भो भो भो. अहो डेपुटी यांनी साऱ्या गावाला येड्यात काढले कधी लांडगा आला कधी कोल्हा आला कधी वाघ आला यांचे कानसाळा आणले पाहिजे हे सगळे गावाला येड्यात काढून राहिलेत सदा भाऊ तुम्हाला जेव्हा खरा लांडगा येईन ना तेव्हा कळन. अरे पण पुढे लांड का आपलं कुठे द्रोण अहो खरंच होतं डेपुटी एवढं मोठं ड्रोन आहे तुम्हाला सांगतो माणसाला उचलीन एवढं ड्रोन आहे. आम्ही आल्याबरोबर गायब झालं का तुम्ही आज करूच येते ती आवाज येतो का डेपुटी? अशा कानात घुसून ना पडद्यावर मास निघाली ना ते मागे गिन्नी गावताचा आवाज येतोय अहो डेपुटी तुम्ही चला पुढे इकडे आवाज आले मग पुढे दाखवा अहो जर दिसलं नाही ना पहिला ज्याला डोक्यात घेऊन नाग लाकूड घाली तो नाही एकच थोडक्यात पाडी तो त्याला हा येऊ द्या त्याच्या मागे त्यांना सगळं येडे केलंय केवढं मोठं आहे ते डेपुटी आला इकडे ये. अरे लय माणसाला उचली लय मोठा एरिया मग आलं अयो लांब गेलं आय पण येत अयो आता काय जगत नाही माणसं अरे मारीन चला भाऊ चला खाली चला भाऊ. चला भाऊ. बंद झालं का नाही पुढे चालू आहे ना इथं त्याला कॅमेरा राव हा हे हात दुखलो हात दुखला वय काय बने आज कॅमेरे बिमेरे त्याला दादा भाऊ गेली ना लेख माझी लढव याच्यात अहो ती तुमची मजा केली ते फवाऱ्यासाठी आणला मी अहो तुमची मजा केली मी तिकडे पलीकडे फवारा मारीत होतो जालून शामराव गावला गुंडीत होते ना त्यांना म्हणलं आता यांच्यावर मी यांना आपण बघू ते बिंगलंय अहो हे मी फवाऱ्यासाठी आणलेलं आहे अहो आता जग पुढे चाललंय हे आधुनिक तंत्रज्ञानाकडे चाललंय हे वरून हवाई फवारणी करत त्यासाठी मी आणलंय तुम्हाला माहित नव्हतं का पण आमचा इथे गंमूत झाला होता ना हे तर घाबरले आमची पलटी भई थोडी इथं साधे पडलो का आम्हाला वाटलं 100% चोर आले चोराचं वातावरण चालू आहे ना अहो पण हिने अख्खं गाव बिघडवलं ना मग मी याला दोघाला बिघडायला काय नीट केलं पण आम्ही मोडून कधी आणले 4 दिवस झाले अहो सांगायचं ना आमचे फार जीव द्यायची बारी आली ना साधा भाऊ मग अहो हिने गाव बिंगवलं आणि यांची थोडी मजा घेऊ आपण तुमची झाली मजा. फवार मारित होतो आणलं इकडं नेमकं कसं आहे काय याची माहिती तरी सांगा आम्हाला काय हे असं आहे आता हे फक्त 7 मिनिटात 1 एकर फवारणी करतो काय सांगता? हो आणि तुम्हाला लागतं फक्त 10 लिटर पाणी हा का 7 लिटरला हो 10 लिटर पाण्यात तुमची अख्खी 1 एकर फवारणी होती तर तुमचं 30% औषध वाचतं 95% पाणी वाचतं आणि 100% मेहनत वाचती म्हणजे वेळ वाचती पैसा वाचतो पाणी वाचतं औषध वाचतं दादा भाऊ लक्षात आलं का म्हणजे हे जे आपण म्हणतो ना बैचवर पंप मारायचं वगैरे अरे किती वेळ वाचला याच्यामुळं 7 मिनिटात 1 एकर होते 7 ते 8 मिनिटामध्ये म्हणजे एखादा किती मोठा बागायतदार असू द्या तिथं लगेच किती होऊन उंच जाईल. असू द्या तुमचं झाड आंब्याचं असू द्या नारळाचं असू द्या. म्हणजे आणला आमच्या फोटो पाय द्यायला बरा 50 रुपये ड्रम भेटत होता गावात इकून तिकून अरे तुमचं
तुमच्या पोटावर पाय नाही, छोटे मोठे शेतकरी असले ते तुम्हाला लावणार इथं बरं का? अहो डेपुटी हे अर्धा पंप भरायचे आणि फवारा मारायचे जिथं 5 पंप ना हा. 10 करायचे 50 रुपये करता तसं बी होतं, लोकं गेला ना विचारले मातीत तुम्हाला. माणूस असं झालंच बरं का? अहो मला सुद्धा ती तणनाशक मारायला नेले म्हणलं 2 पंपात होईल 4 पंप लावले श्यामेनी. बघ बरं. आणि मला म्हणतो हे केलं आणि मला तर वाटतं काळे पाटील हे 50 एकर 50-100 एकर तर लय भन्नाट राफर म्हणते असं. मोठं क्षेत्र पाहिजे मला. कसं एकर घेता तुम्ही याचं? ते अंतरावर असतं जर अंतरावर जास्त असतंय. रान भेटलं आणि आपल्या गावातली गावात 1000 रुपये ज्याला आपण 100 रुपये ड्रम करू आता. 800 रुपये तर देते एकर. आम्ही 100 रुपये ड्रम 100 करतो रुपये ड्रम आमचा बी. ओके हा हा 200 करा. तुम्ही 100 रुपये ड्रम घेता, आम्ही 10 लिटर मध्ये एकर मारतोय. अयो लोकांचं पाणी वाचवतोय. औषध वाचवतोय वेळ वाचवतोय. अगदी बरोबर आहे. मी म्हणतो याचा फायदा दुसऱ्याला झाला पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला जर हे ड्रोन पाहिजे असेल तुमच्या शेतीसाठी तर आता खाली नंबर चालू आहे, त्या नंबरवरती फोन करून तुम्ही काळे पाटलाला फोन करू शकता आणि तुम्हाला ती अवेलेबल होईल. आणि 100 ते 50 एकर जर बाहेर असेल किंवा 10 एकरापासून जरी असेल तर ते बाहेर बी नगर जिल्ह्याच्या बाहेर बी उपलब्ध होऊ शकतं. तर हा नंबर चालू आहे, त्यावरती तुम्ही जाऊन त्यांना कॉल करू शकता. बरं आता एक काम करा, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्हाला बी याचा प्रात्यक्षिक दाखव ना. डेमो 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 बाजूला व्हायचं. हो, डेपुटी, मी खालून लांब कळू का ते? हा, झाल्या. त्याचं मुंडकं ठेवा इथं चालू करा. बाजूला सदा भाऊ इकडे. अरे इकडे वा टोप्याने इनवर अयो सुरू झालंय ते झाल्या. माग. वा माग. ओय अगो बाबा कर पाणी चालू खाली घे पाणी चालू कर. ए झालं झालं. आता बघा. आता भाऊ. इकडे जागेवर उभं कर फवारा दाखव. हा, फवारा येईल अंगावर. नाही कसं फवार ते बघा ना ते. डेपुटी औषध चालू आहे पहा. औषध वा